पद्मविभूषण आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार। शिवाजी पार्क स्मशानभूमीत आशाताईंना देण्यात येणार अखेरचा निरोप। मंगेशकर कुटुंबियातील दुसरं रत्न हरपलं। लतादीदींच्या निधनानंतर आशाताईंचे 4च वर्षात निधन। आशाताईंकडून आयुष्यभर संगीत सेवा, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मान। गोंदू अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार। 3ऱ्या गुन्ह्यात खरातला देण्यात आली होती पोलीस कोठडी। आज 4थ्या गुन्ह्यात एसआयटी करणार पोलीस कोठडीची मागणी। ईडीकडून गोंदू अशोक खरातच्या संपत्तीची पडताळणी। ईशानेश्वर मंदिर, नाशिक कार्यालयाची झाडाझडती, वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडीकडून पाहणी, सूत्रांची माहिती। कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप। काँग्रेसचे 30 आमदार तातडीने दिल्लीला रवाना। राहुल गांधींची घेणार भेट। बीडमध्ये बालिका आश्रमातून 2 अल्पवयीन मुली बेपत्ता। अपहरणाचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू। राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। पंढरपुरात तरुणीवर ऍसिड हल्ला, तरुणी गंभीर जखमी, आरोपी मोकाटच। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणी कारवाई। कंपनीतील 6 कर्मचारी निलंबित, आतापर्यंत 9 गुन्हे दाखल। घोटी त्र्यंबकेश्वर रोडवर भीषण अपघात। अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर। रायगडच्या तळेगावात मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी। उपचारासाठी खासगी रुग्णालयात केलं दाखल। विदर्भात उष्णतेची लाट तीव्र। बहुतांश जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या पुढे, उकाड्यानं नागरिक हैराण। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकाबंदीचे आदेश, तर तुम्हाला लक्ष्य केलं जाईल, इराणचा अमेरिकेला थेट इशारा। अमेरिकेच्या अटींना इराणचा बिग नो। इस्लाममधील 21 तासांची चर्चा ठरली निष्फळ। ट्रम्प यांच्या विजयाचं स्वप्न अल्ला पूर्ण करणार नाही, इराणच्या सुरक्षा आयोगाचे प्रमुख इब्राहिम अजीजींचं वक्तव्य। अमेरिका इराणमधल्या चर्चेसाठी आता रशियाचा पुढाकार। पुतीन यांनी बोलून दाखवली मध्यस्थाच्या भूमिकेची इच्छा। अमेरिकेचा चीनवर पुन्हा टॅरिफ बॉम्ब। चीनमधून येणाऱ्या गाड्या आणि उत्पादनांवर लावणार 100% आयात शुल्क। मुंबईचा सलग 3रा पराभव। बंगळुरूनं 18 धावांनी केला पराभव। आज अपराजित राजस्थान समोर हैदराबादचं आव्हान। हैदराबाद राजस्थान आमने सामने।